शेतकरी मित्रांनो, हळदीचा हंगाम जवळ येतोय. तुम्ही अजून खतांची खरेदी केली आहे का नाही? जर केली नसेल तर थांबा. घाईगडबडीमध्ये चुकीचे खतं निवडू नका. तुम्हाला हळदीच्या पूर्ण हंगामामध्ये 2 टप्प्यातील दाणेदार स्वरूपातील खते सांगतो. त्या खतांची खरेदी करून तुम्ही आजच ठेवा, जेणेकरून खतांची टंचाई भासणार नाही व खतांचे दर जरी वाढले तरी तुम्हाला याचा फटका बसणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिला डोस हळदीच्या बेडवर किंवा लागवड केल्यानंतर 30 दिवसाच्या आत घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमच्या हळदीच्या मुळांचा चांगला विकास होईल व हळदीची वाढ होईल. यामध्ये तुम्हाला DAP 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, निंबोळी पेंडच्या 3 ते 4 बॅग, ज्यामुळे सूत्रकृमी व हुमणी नाहीशी होईल व तुमच्या जमिनीचा पोत सुधारून सेंद्रिय कर्ब वाढेल. सोबतच तुम्हाला गंधक 10 किलो 1 बॅग व तुमच्या जमिनीसाठी कीड व रोगांसाठी कीटकनाशक म्हणून फर्टेरासारखी 1 बॅग आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त हळदीला एक किट घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, याऐवजी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, ते पण तुम्ही घेऊ शकता. यामध्ये SSP असलेलं सिंगर सुपर फॉस्फेट याच्या 4 बॅग घ्यायच्या आहेत, पोटॅश 1 बॅग, निंबोळी पेंडच्या 3 ते 4 बॅग व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त हळदीला एक किट घ्यायची आहे व गंधक 10 किलो घ्यायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दुसरा टप्पा हळदीला 80 ते 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर घ्यायचा आहे, जेव्हा तुमच्या हळदीला फुटवे चालू होतील व कंद बनायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 10-26-26 किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 यापैकी कोणत्या एकामधील 2 बॅग घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला अमोनियम सल्फेट किंवा युरिया यांच्यापैकी 1 बॅग घ्यायची आहे. तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त हळदीला एक किट घ्यायची आहे. गंधक 10 किलो घ्या व कीटकनाशक म्हणून फर्टेरासारखी 1 बॅग घ्या व निंबोळी पेंडच्या 3 ते 4 बॅग घ्या. शेतकरी मित्रांनो, या खताऐवजी तुम्हाला माझा अनुभव असलेला अजून एक चांगला डोस सांगतो, तो तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 9-24-24 3 ते 4 बॅग घ्यायचे आहेत आणि गरज असल्यास पोटॅशची अर्धी बॅग घ्यायची आहे आणि युरिया किंवा अमोनियम सल्फेटची 1 बॅग घ्यायची आहे आणि सोबतच निंबोळी पेंडच्या 3 ते 4 बॅग घ्यायच्या आहेत व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त हळदीला किट घ्यायचे आहे व गंधक 10 किलो घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे खते खरेदी करून कोरड्या ठिकाणी तुम्ही आजच साठवणूक करा. शेतकरी मित्रांनो, पुढील हळदीच्या हंगामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी तिरुपती दळवे पाटील अशीच नवनवीन माहिती घेऊन येत जाईल व ही सर्व माहिती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व स्वतः अभ्यास करून मी देत जाईल. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. तात्पुरतं धन्यवाद.